अत्यंत उत्साहामध्ये गणेशनगर प्राथमिक शाळा आणि इथली ही मुलं अत्यंत उत्साहात या सगळ्या मुली 7 थर रचण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यांचे सर इथे आहेत. नमस्कार. नमस्कार सर, काय तुमचं काय म्हणणं आहे? का असं तुम्हाला वाटलं की आपली मुलं किंवा आपल्या या मुली ज्या आहेत या 7 थर लावू शकतील? कारण गेल्या 2 वर्षापासून आम्ही 6 थर लावत आहोत आणि 7 थराला प्रयत्न करायला काही हरकत नाही. हां, ते लागणार किंवा न लागणार तो पुढचा प्रश्न आहे. पण प्रयत्न करणार. आव्हान तर तुम्ही हां, दिलेलं आहे. दिलेलं. काळके सर, तुमचं काय म्हणणं आहे? 7 थर तर लागणारच. आम्ही पूर्ण जिद्दीने उतरलेलो आहोत, कारण आम्ही ते ठराव पासच केला होता की यावर्षी 7 थर लावण्याचा विश्वविक्रम तरी मुलींचा आमच्या पहिला व्हायलाच पाहिजे. कुठे ना कुठेतरी आम्ही एका ठिकाणी तरी 7 थर लावणारच आणि तो विक्रम करूनच दाखवणार आणि तो विक्रम आमच्याच नावे असणार हे आम्ही खात्रीदायक सांगू शकतो. सगळ्या मुली या शाळेत इथेच असतात, याच शाळेतल्या आहेत. बहुतेक मुली ज्या आहेत. पण काय वाटतं सर, तुम्ही मग ह्यांना सगळ्यांना ट्रेनिंग कोण देत असतं? ट्रेनिंग आम्ही दोघे देतो तसं. हां, हां. मग तुमची नेमकं कशा पद्धतीने बांधणी करायची, खालचा थर कसा असेल? बांधणीमध्ये काय माहिती आहे, मुलांमध्ये आणि मुलींमध्ये फरक आहे. एक मुलगा तयार व्हायला 2 दिवस लागतात, तर एक मुलगी तयार करायला 15 दिवस लागतात. या मुली काही कमी नाहीत हां. या आता काही दिवसात कदाचित मुलांना 2 दिवस लागत असतील, पण ह्या अर्ध्या तासात शिकतील असं वाटायला लागलंय मला. कारण त्या माझ्याबरोबर 2007 पासून आहेत. ज्यावेळी 9 वर्षाच्या होत्या तेव्हा आम्ही 17 मुलींमध्ये मुंबईमध्ये पहिला गोविंदा पदक आम्ही काढला. त्यावेळी मी 4 थर उभे केले 17 मुलींमध्ये आणि 2008ला आम्ही 5 थर लावले आणि त्याच्या पुढे आम्ही प्रगती होतच गेली आमची अशी. त्यामुळे आणखी उत्तरोत्तर प्रगती होणार. 2 वर्ष आम्ही सतत 6 थर लावतोय आणि यावर्षी प्रयत्न करणार म्हणजे करणार नाही, नुसते करणार नाही तर मला खात्री आहे की तुमच्या या यशाला, म्हणजे तुम्ही जो काही प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाला 100% यश मिळणार. गणपती बाप्पा मोरया. बघा, आता तुमच्याकडे काय जबाबदारी असते? जबाबदारी म्हणजे मी उंच असल्यामुळे मी जे सपोर्टला मुली असतात त्या कधी वरून पडणाऱ्या किंवा घसरणाऱ्या त्यांना वरच्यावर कसं झेलता येईल ते मी बघते. पण अशा तुम्ही एकट्याच असता की अजून काही जणी असतात या? हो, अजूनही मुली आहेत, ज्या उंच उंच मुली आहेत त्याही असतात. चला मग आता बघूया पुढच्या खेळात काय होणार. आणि पुढच्या खेळात, कारण पहिल्या खेळातून पुढच्या खेळामध्ये 30 जणी दाखल झालेल्या आहेत. प्रत्येकाची इच्छा आहे की मला आज माझ्या आईला पैठणी मिळवून द्यायची आहे. तेव्हा आज बघूया कोणाच्या प्रयत्नांना यश मिळतं या खेळात सुद्धा. सुरुवात करूया पैठणीचा पुढचा खेळ. या खेळात बघूया किती जणी पुढे दाखल होणार आहेत. हे जे इथे मधोमध मटकं ठेवलेलं आहे त्याच्यावरती रिंग टाकायची आहे. एकच संधी आहे, किती जणी पुढे जातात या खेळात ते बघूया. तू रिंग टाकली की कचरा टाकलास? आणि हो, ज्या वेळेला पहिला खेळ झाला होता तेव्हा काही जणींच्या हाताला तो रंगीत चेंडू लागला नाही, चेहरा पडला होता. पण या खेळात आता त्यांनाही संधी देणार आहोत आणि बघूया की त्यांच्यापैकी कोण जातंय पुढे. सगळ्या जणींना एक चान्स मिळाला. प्रत्येकीच्या चेहऱ्यावरती होतं की आपण पहिल्याच डावात बाद झालो, पण तसं झालं नाही. तर त्यानंतर आणखी एक संधी मिळाली, पण काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं.